मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये तर संभाजीनगर जिल्ह्यात तालुक्यातल्या काही विशेष अशा कन्नड, सिल्लोडसह भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजासह इकडे यवतमाळपर्यंत तर काही ठिकाणी वर्ध्यापर्यंत पाणी झालं आहे। ही रात्रीची 11 ऑगस्टची रिपोर्ट आहे आणि मोबाईलमध्ये मॅसेज आणि व्हिडिओ जर आपण पाहिले ना तर 20,000 प्लस आहेत। आणि एवढंच काय की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक अशा काही टिप्स तुम्हाला सांगत आहे की 11 पासून 15 पर्यंतचा वेळ आहे, तोपर्यंत आपल्याला धीर धरावा लागतोय। आणि आजही 12 ऑगस्टला अनेक भागांमध्ये चांगला पाणी होणार आहे। चांगलाच काय तर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पाऊस चालू आहे हा लाईव्हच्या क्षणाला। आणि त्यानंतर अहिल्यानगरच्याही काही मोजक्या भागांमध्ये सध्या आभाळ फुल भरून आलं आहे आणि तिथे काही ठिकाणी पाऊस चालू आहे। तो पाऊस बीड जिल्ह्याकडे, नांदेडकडे, लातूरकडे, सोलापूर, सांगली, कोल्हापूरकडे देखील प्रस्थान करणार आहे। आणि वारंवार एकच सांगत राहील की कमेंट बॉक्समध्ये पाऊस पडलेल्या गावांची नावं आणि तारखेचं तुम्हाला अब्रोज जी माहिती आहे ती टाकावीच लागणार आहे, कारण की चुकीच्या कमेंट करणाऱ्याला तिथे लक्षात येईल की बाबा खरंच महाराष्ट्रामध्ये 11 तारखेपासून पाऊस चालू झाला आहे। एक महत्त्वाचं सांगेल की लो प्रेशर MP मार्गे गेलंय किंवा जाईल हे मी गोष्टी कधीच बोलणार नाही, ते गेलं नाही। आणि 15 पासून सुद्धा खंड नाही आहे, हे तुम्हाला मी पुन्हा सांगतोय। 15 पर्यंत मी जरी म्हणत असलो पाऊस आहे, 15 पासून सुद्धा खंड नाही आहे। 16ला बी पाऊस आहे आणि 17लाही पाऊस आहे, पण इतक्या लांबच्या तारखा मी तुम्हाला दिल्याच नाही आहे। 15च्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे। फक्त आपण दम धरावी लागणार आहे। पण दमही तुम्हाला निघलीच पाहिजे, कारण की सध्या ऊन कमी झालंय, आभाळ आल्यामुळे सावली झाली। पिकं नुसत्या सावलीनं 4-5 दिवस काहीही इफेक्ट होत नाहीये। पाणी द्यायला जाल तर लाईट नाही आहे आणि सोलर पण चालत नाही आहे, त्यामुळे आपल्याला दम धरणं देखील महत्त्वाचं आहे। पण मी तारखा कधीच लांबवली नाही, बदलत तर कधीच नाही आहे। 15 तारखेच्या आतमध्ये तुमच्या भागामध्ये पाणी झालेलं असेल, त्यामुळे काळजी करू नका। फक्त MP बाउंड्री लगतचे तालुके नाही आहेत, MPच्याही अलीकडे तो पाऊस चालू आहे आणि तो मराठवाड्यातही जालन्यातल्याही भोकरदन, जाफराबाद, जालना शहर परिसर, रामनगर पट्टेही रात्री त्यांनी बरे घेतलेत। काहींना कमी झालाय, काहींना जास्त झालाय, तो होणार आहे, मी एवढंच तुम्हाला सांगेल। आता वळतोय आजच्या पावसाकडे। आज अहिल्यानगरमध्ये, पैठण, गंगापूरमध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे। आंबड पट्ट्यातही दमदार, जालन्यामध्येही, भोकरदनसह अकोला, बुलढाणा जिल्ह्यातल्याही अनेक भागांमध्ये काही ठिकाणी चालू आहे। नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस चालू आहे। जिथे पाऊस पडणार नाही, जिथे असं वक्तव्य होते इतरांचं, त्याच भागामध्ये पाऊस दाखवून शांत बसल्याशिवाय राहणार नाही, काळजी करू नका। पुण्यासह अहिल्यानगरच्या श्रीगोंदा, जुन्नर पट्टा, कडाष्टी पट्टा, शिरूर पट्टा, माजर सुंबा पट्टा, लोहारा खुर्द पट्टा, धाराशिव, पंढरपूर, तुळजापूर पट्टे, त्याचबरोबर सांगली, कोल्हापूरच्याही भागात आज दस्तक आहे। कोल्हापूरकरांना एक विनंती, सध्या जरी पाऊस तुम्हाला दमदार असला ना तर तुम्हाला 15 नंतर 16-17 तारखेला खूप जास्त पाणी आहे, तुम्ही खूप कोपऱ्यामध्ये आहात, खूप चांगला पाणी आहे। 15 दिवसाचा खंड पडणारच नाही हे वक्तव्य। आणि हे आभाळ सुद्धा महाराष्ट्रामध्ये 18, 19, 22 तारखेपर्यंत कायम असणार आहे। तिथून पुढचं तर मी बोलतच नाही, अंदाज पण देणार नाहीये। अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये अकोल्याचं एक कमेंट होती की अकोला वाहून गेलाय, थोडा धीर धर, अकोल्यामध्ये तो पाणी होणार आहे। मला कळत नाहीये की निगेटिव्ह कमेंट करण्याला कोणत्या भाषेत बोलावं। 11 तारखेला 15 तारखेपर्यंत अकोल्यामध्ये पाणी होईल, कारण की निसर्ग येतो, निसर्गामध्ये काही होऊ शकतं। 11ला सांगितलं 12ला होईल, कोणाला 12ला सांगितल्यानं 13 होईल, पण आपल्याला तेवढा दम धरणं गरजेचं आहे। पण माझ्याशी भंपक अंदाज नाही की 15 दिवस पाऊस येणार नाही किंवा अमुक नाही, खंड पडणार नाही, काळजी करू नका। आज वसमत सुद्धा आहे, नांदेड आहे, यवतमाळ आहे, हिंगोली आहे, परभणी जिल्ह्यात काल नाही पडला पाणी, हे मान्य करतोय, पण परभणी जिल्ह्याचं काय लगे उन्हाळाच होणार नाहीये, तिथे आजही दस्तक देईल आणि रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत तारीख असते, हे पण ध्यानात ठेवा। त्यामुळे मी प्रत्येकांना हेच विचारेल की आपल्या भागात पाणी पडलेला असतो, तो काही कोपऱ्यात पडलेला असतो, पण त्यामध्ये सर्वदूर व्याप्ती व्हायला थोडा वेळ लागणार आहे आणि ती वेळ देखील आता आलेली आहे। आज लातूर जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात म्हणण्यापेक्षा बऱ्याच तालुक्यांना तिथे पाणी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जवळपास अनेक ठिकाणी हा पाऊस राहील। तुमच्या कमेंट काय समजेल नाही मला, जाऊद्या। घनसावंगी आज आहे, काही ठिकाणी काल घनसावंगीच्या उत्तर भागात झालाय, आज दक्षिण वगैरे भागात होईल। माजलगावला देखील आहे, बीड पण आहे, करा कमेंट। पाथर्डी सध्या काही तासामध्ये तिथे सटकारी बिटकारी चालू होईल।
नक्की जालना वाईला सोन्या सर म्हणतात पाऊस चालू झाला आहे, धन्यवाद. बिदर हा जो काही भाग आहे दादा तुम्हाला आता पडेल पाणी, पण काही शेतकऱ्यांना तो सोडेल. बिदर म्हणजे कर्नाटक भागामध्ये 16 पर्यंत पाणी आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये 15 पर्यंत पाणी आहे आणि 15 तारीख संपली की 16 तारखेला मी कमेंट तुमच्या ऑब्झर्वेशन करेल. केस बीडला आज होईल काही ठिकाणी, काल पण थोडीफार भागात झाला आहे असं मला व्हिडिओ आलेत माझ्याकडे, पण आज राहिलेले भाग बरेच होतील. आणि आजही जर झालं नाही काही ठिकाणी तर 13 आहे, पण 15 तारखेपर्यंत हा भागामध्ये पाण्याची चांगली सुरुवात होईल. आणि तुम्हाला माहिती आहे पाऊस हा मोठ्या थेंबाचा पडणार आहे, म्हणजे 15 मिनिटं पडू द्या, 10 मिनिटं पडू द्या, 5 मिनिटं पडू द्या, एक चांगल्या पद्धतीचा पाणी पडणार आहे. आणि इथे जे पाणी पडेल काहींना समाधानकारक आहे, काहींना खूपच जास्त आहे. जाफराबादमध्ये काही गावांना थोडंफार नदीला पाणी गेलंय. मुरकोटे सरांचा एक फोन आला होता मला सकाळी की एक चांगल्या पद्धतीचं पाणी तिथे चालू झालेलं होता. नामदेव नरसीला पण आज आहे. अंदाज तर मी बदलतच नाही, कारण की मी 15 तारीख पूर्णपणे होऊन देईल तेव्हा तुम्हाला मी सांगेल. आणि ज्यांनी खंड सांगितला त्यांना जीवदानवरती आणले, मी नाही बदलला, त्यांना बदलावा लागलाय. चला आणखी काही कमेंट्स. सांगली जत भागामध्ये आज सध्या ढगाळ वातावरण आहे. सांगली जतला 15 पर्यंत पाणी आहे. मी तुम्हाला तारखा देऊ शकत नाही तुमच्या भागातल्या वाऱ्यामुळे तुमच्या भागामध्ये, कारण की लोक दम धरत नाही तुमच्या भागातले. आणि सांगली सोलापूरचे शेतकरी इतके विचित्र आहेत की हवामान तज्ज्ञावरती केस टाकायला आंदोलन करतात, पण पाऊस नाही तिथे काही ठिकाणी. ढेकळं तसेच आहेत काही भागामध्ये, तिथे त्यांनी आंदोलन नाही केलं अजून बी, ते पाहतोय मी. द्राक्षाचं जेवढं नुकसान झालंय त्यावेळेस तुम्ही पंजाबराव असतील किंवा आणखी कुणाचं तरी नाव घेतलं, बांगर सरांचं पण नाव घेतलं होतं, त्यांच्यावर तुम्ही आंदोलन केलं होतं. आज तुमच्या शेतामध्ये ढेकळं आहेत, त्यावरती कधी आंदोलन करणार आहेत? आणि महाराष्ट्रामध्ये थोडक्यात सांगतो, मी जे सांगितले त्या तारखा तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ पाहिलाय माझा, पण खानदेश विदर्भ आज जवळपास पूर्णच होऊन जाईल. आणि राहिलाय मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा प्रश्न. आज मराठवाड्यामध्ये एंट्री करेलच कोण्याही हालतमध्ये रात्रीच्या 11-12 वाजेपर्यंत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, पावसाला वेळ जरी लागत असला पण तारखा मी तुम्हाला लांबून दिलेल्याच नाही आहे. 11 ते 15 सांगितलेले, आज 12 आहे. एकाच दिवसामध्ये काल त्याने विदर्भ आणि खानदेश बऱ्यापैकी व्यापलाय. आज त्याची एंट्री मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात आहे. अनेक जिल्ह्यामध्ये त्याची दस्तक होईल. यातही काही गावं सुटतील, ते 13-14ला कंप्लीट करेल आणि राहिलेच 1-2 तर ते 15ला कंप्लीट करून मोकळा होईल. 16 तारखेपर्यंत राज्यात जोर कायम आहे. 16च काय 22 तारखेपर्यंत हा महाराष्ट्रात पाऊस आहे. त्यामुळे 15 दिवसाचा खंड नाही तर उलट 15 दिवस पावसाचं वातावरण हे कायम टिकून असणार आहे. त्यामुळे सगळ्यांना एक विनंती वारंवार करेल, आज पण वैजापूरला आहे दादा, 15 दिवस वातावरण पावसाचं उलट. आणि याच्या मागचं सत्य कारण सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस अमावस्या बनते त्यावेळेस सिस्टम थोडी जरी असली ती मल्टिपलमध्ये चालते. हे लक्षात घ्या. जे माझे चोरून व्हिडिओ बघतायत ना त्यांना विनंती आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस थोडी जरी ह्युमिडिटी लेवल वाढलेली असेल, गरमीची लेवल जर वाढलेली असेल तर यामध्ये मल्टिपल होण्याची क्षमता जास्त आहे. आता तुम्ही हे आभाळ पाहता, हे आभाळ सध्या जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप झालंय आणि हे डेव्हलपमेंट पुढील 8-10 दिवस कायम असणार आहे. त्यामुळेच हा अंदाज आपण दिला होता. आणि मी पूर्ण गोष्टीचा बाजूने विचार करतोय, नुसतं मॉडेलवरती चित्र पाहून नाही. तर ही सगळी सिस्टम अशा प्रकारची आहे. वरुड मोर्शीला आज पडेल, नांदेड लोहा आज संध्याकाळपर्यंत दाखल होईल. ठीक आहे. हा तुम्ही वेट करताय गाडेकर सर, पण येऊन जाईल, मला काही काळजी करू नका. ह्या 3 दिवसामध्ये सगळा महाराष्ट्र व्यापेल एवढंच सांगेल. जय शिवराय, धन्यवाद.